17वा संदेश. ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी द्वैत तर नाहीच, पण द्वैत सापेक्ष एकपणाचा तेथे दुष्काळ आहे. म्हणजे तेथे द्वैत नाही. अशा आत्मस्वरूपी दैवान प्रकृतीने म्हणजे आत्मस्वरूप प्रकृतीने नामरूपात्मक जगत शोभा लीलेने दाखवावं हे मायेच्या सदैवपणाचे लक्षण आहे. व्यवहारात एखादी महत्वाची गोष्ट आहे पण ती होण्यास अशक्य आहे अशी गोष्ट जर कोणाकडून घडून आली तर तो पुरुष दैवान होय. त्याने कोणतेही काम घेतले तर ते होणे शक्य अथवा अशक्य असो ते आपले त्याच्याकडून व्हायचेच. असाच प्रकार मायेचा आहे. म्हणून मायेला सदैव म्हटले आहे, मी एक आहे, तोच होऊन माझे सुख मी भोगावे या संकल्पनेतून उठलेल्याला माया हे नाव आहे. अशा या संकल्परूपी मायेच्या इच्छेने त्रिगुणादी सर्व भूत भौतिक प्रपंच तयार झाला. जर ईश्वरी तत्वाला जाणून आपण त्याचा अंश आहे हा निश्चय झाला तर हीच माया आपल्या सेवेला तत्पर होते. प्रकृतीने आपल्या योगाने पुरुषाला झाकले, पण तिने आपल्या अंगाची आटणी करून सर्वत्र पुरुष तत्व रूपाचा विकास केला. म्हणजे आत्मज्ञानाचा विकास होत जातो तसतसा नामरूपात्मक प्रकृती भावाचा संकोच होतो आणि आत्मभाव प्रगट होतो. तेव्हा माया पतीच्या सेवेला सदैव तत्पर होते. यावरून आत्मभाव तयार होणं किती महत्वाचं आहे. त्यासाठी म्हणून जाणतेने गुरु भजिले. पाण्यावर लाटा उत्पन्न होऊन त्या पाण्याचा स्थिरपणा झाकून टाकतात, पण ज्यावेळी पाण्याचा स्थिर भाव व्यक्त होतो त्यावेळी सर्व लाटा नाहीशा होऊन जातात. तसं भेदशून्य आत्मज्ञानाच्या उदयात नामरूपात्मक सर्व प्रकृती भाव नाहीसा होऊन जिकडे तिकडे आत्मस्वरूपाचाच विकास झालेला असतो. पाण्यावर लाटांचे वस्त्र असते, ते वस्त्र न फेडता पाणी उघडे असते. त्याप्रमाणे परमात्म्याचे स्वरूप जगाच्या म्हणजे मायेच्या रूपाने स्पष्ट व उघडे आहे. डॉक्टर नलवडे नेहमी म्हणतात त्याप्रमाणे इथे आलं बघा. जग नाही जगदीश आहे, माया नाही ब्रह्माची लीला आहे. याप्रमाणे ज्ञान करून घेतला तर ज्ञानदृष्टी आणि दिव्य दृष्टी मिळून दिव्य ज्ञान झालं की नाही. 18वा संदेश. कृष्णाने कृष्णाच्या लीला कृष्णामुळे लीला असल्याने कृष्णापासून त्याच्या लीला वेगळ्या नाहीत. तसं जगदीशापासून जगदीशाच्या म्हणजे ब्रह्माच्या लीला माया वेगळ्या नाहीत. तसं पुरुष प्रकृतीमध्ये पुरुषापासून प्रकृती वेगळी नाही. प्रकृतीचे जे अंग तेच पुरुषाचे अंग, शिवाचे अंग तेच शक्तीचे अंग असून शिवशक्ती एकच आहे. शिव आणि शक्ती हे शब्द जरी दोन असले तरी अर्थ एकच. पुरुषावर म्हणजे शिवावर प्रकृतीचा म्हणजे शक्तीचा आभास होऊन वेगळे वाटतात, म्हणून प्रकृती कल्पित आहे. सूर्याच्या संबंधाने रात्र आणि दिवस वाटतो, पण सूर्याच्या गावात रात्र आणि दिवस मिळून रात्रीसह दिवस नाहीसा होईल. म्हणून रात्र आणि दिवस या सापेक्ष कल्पना म्हणजे भास आहेत. रात्र ही सापेक्ष कल्पना गेली तर दिवस ही सुद्धा कल्पना निघून जाते आणि रात्र व दिवस या संबंधाने भेद म्हणजे शून्य होतो. तसं प्रकृती ही सापेक्ष कल्पना बाद होऊन त्याबरोबर पुरुष ही सुद्धा सापेक्ष कल्पना बाद होते. मग राहते ते आनंद रूप ब्रह्म चैतन्य म्हणजे स्वरूप ते परब्रह्म. जसं आनंद आकारात किंवा रूपात पाहता येत नाही तसं परब्रह्म आकारात किंवा रूपात पाहायचे नाही. ते परब्रह्म स्वतःहून आनंद घेणे ही चिन्मय अवस्था. आता प्रकृती पुरुष या स्थितीत ईश्वराचे वर्णन करताना शब्द वापरले जातात, तेव्हा ते शब्द रूप घेऊन येतात, पण ईश्वर रूपातला नाही म्हणून शब्द सुद्धा तोकडे पडतात. संत म्हणतात, काय वर्णू तुझे गुण न पुरे ही वाणी. कारण शब्दाने कल्पना तयार होतात किंवा कल्पित भाव तयार होतो. कल्पित भाव बाधित म्हणजे मिथ्या होईल तेव्हा दृढ अपरोक्ष ज्ञान होईल. सद्गुरूवरच्या दृढ भावाने कल्पित भाव मिथ्या ठरतो. म्हणजे सारांश एवढाच की
सद्गुरूवरचा दृढ भाव म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान. आता या ठिकाणी बाकीचे काही अवांतर नाही समजेना का, पण सारांश तरी लक्षात येण्यासारखं आहे की सद्गुरूवरचा दृढ भाव किती महत्वाचा आहे. बाकी सर्व शब्दांचा सारीपाठ म्हणजे कवड्यांचा खेळ आहे. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्यावर दृढभाव असेल तर यात पाहण्याचा विषय आणि पाहणे हे सर्व नाहीसे होऊन जातात. त्यांना अनन्य भावाने नमस्कार करण्यात काही शिल्लकच राहत नाही. सद्गुरूंना नमस्कार करणं या क्रियेत तोटा काहीच नाही, फायदा मात्र भरपूर आहे. यासाठी परक्याच्या दारात जाण्याची किंवा परक्याचा लाचार व्हायची गरज नाही. जय सद्गुरुनाथ. नमस्तुते नमस्तुते नमस्तुते. 19वा संदेश. प्रत्येक पदार्थाला अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व असते. उदाहरणार्थ घटाला अस्तित्व आहे, घटाचा भास आहे, घटाला प्रियत्व आहे. घटाला नामरूप आहे, घट हे नाव आणि घटाचा आकार रूप आहे. घटच नश्वर आहे, कारण घट फुटला तर घटाच्या संबंधाने नावरूप सुद्धा गेलं. नावरूप व्यभिचार आहे. हे नावरूप असते ते कल्पित मिथ्या असते. या ठिकाणी व्यभिचाराचा खरा अर्थ स्पष्ट होतो. मी अमुक अमुक आहे, मी अमुक अमुक केलं, माझ्यामुळे अमुक अमुक झालं, माझे अमुक अमुक आहे असा भाव म्हणजे भास म्हणजे व्यभिचार. मग आपल्याकडून रोज किती व्यभिचार होतो याचा बारीक विचार करायचा. प्रलय काळी ब्रह्मदेवापर्यंत सर्व जलमय होते. त्यावेळी सर्व नद्या जशा नाहीशा होतात तसे सच्चिदानंद स्वरूपात्मक प्रकृतीच्या स्वरूपाविषयी वाणीने निर्णय करावयास गेलं तर परावाणीसह वैखरीही नाहीशी होते. तेव्हा सच्चिदानंद ब्रह्माला कोणत्या वाणीने स्तुती करून जय जयकार करणार. सच्चिदानंद स्वरूपाचे वर्णन करत असताना वाच्य वाचक एक असताना भेद करणे विटाळ वाटतो. कारण ज्याचे वर्णन करायचे आहे तो व जो वर्णन करतो त्याची वाणी तोच आहे, म्हणून येथे भेदाचा विटाळ आहे असे जाणून मस्तक चरणी ठेवणे हे अपरोक्ष ज्ञान. संत अपरोक्ष ज्ञानाने ईश्वराला वंदन करतात. आरशाचा त्याग केल्यावर बिंबाच्या ठिकाणी प्रतिबिंब प्रविष्ट होते. बिंब प्रतिबिंब असा भेद निर्माण होण्यास आरसा कारण आहे. तसे भेद निर्माण करणाऱ्या म्हणजे आरशारूपी बुद्धीचा त्याग करून संत वंदन करतात. मीठ घनत्वाचा लोभ टाकून समुद्राशी मिसळून समुद्रच होते, तसे सगुण स्थूल अशा शरीराच्या आश्रयाने असलेला अहंकार टाकून शिवशक्तीला संत वंदन करतात. केळीच्या खुटाची सर्व सुकटे सोलून काढल्यावर त्यातील अवशेष पोकळी राहते. ती पोकळी म्हणजे आकाश, ते महाआकाशाची सहज मिळून जाते. तसं स्थूल अन्नमय कोश मी नाही असे कोशरूपी सुकटे काढले तर प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोश हेही माझे स्वरूप नाही. अशा विचाराने ही कोशरूपी सुकटी काढून त्याच्याही पलीकडे असलेला आनंदमय कोश ही माझे स्वरूप नाही. या विचाराने तेही सुकटे काढून जड स्थूल चैतन्य म्हणजे प्रकृती पुरुष याचे अधिष्ठानभूत असा सच्चिदानंद स्वरूप आत्मा मी आहे. अशा विवेकाने राहून संत नमन करतात. काय वर्णू तुझे गुण न पुरे ही वाणी असे म्हणून संत सद्गुरु चरणी मस्तक ठेवतात. या ठिकाणी डॉक्टर विजया नरवडे हिने प्रश्न विचारला की आनंदमय कोशातील आनंद व सच्चिदानंद म्हणजे आत्मा हे एकच आहे असे वाटत होते, पण वरील मेसेजवरून असे लक्षात येते की आनंद कोशही निघाल्यानंतर तो सच्चिदानंद आत्मा आहे. म्हणजे प्रकृतीभाव संपूर्ण गळून पडला पाहिजे का, नीट समजत नाही. यावर बाबांनी केलेले स्पष्टीकरण. आनंदमय कोश हे सुद्धा बंधनात आहे. आनंदाचा कोश म्हणजे कोशातला आनंद, मर्यादित आनंद, तेवढाच आनंद. तो निघाल्यानंतर सच्चिदानंद आत्मा आहे. मागे यावर सांगितलं आहे. त्या संदेशाची सुरुवात वायूपासून पृथ्वीपर्यंत ही सर्व तत्वे इंद्रियांना विषय भासणारी आहेत अशी आहेत. विषय भासणारी आहेत अशी आहेत. सर्व स्थूल सूक्ष्म वस्तू, ग्रह, तारे, वासना, इच्छा, भास, आभासाचा जे ते अंत होतो ते आकाश, ते शून्यामध्ये आहे
आणि शून्याच्या अंती म्हणजे जेथे या शून्य आकाशाचा सुद्धा अंत होतो ते परब्रह्म म्हटले आहे. किडीच्या खुटात देहरूपी खुटात अनेक सुप्ती, स्थूल देह, ज्ञान, अज्ञान, इच्छा, वासना, भास, आभास हे सुप्ते आहेत. त्यामध्ये अंतिम सुप्त आकाश ते आमचं म्हणजे सूक्ष्म आकाश आनंद कोश आहे. हे सूक्ष्म आकाश महाआकाशात प्रविष्ट होते तेव्हा या सूक्ष्म आकाशाचा अंत होतो. जेव्हा हे सूक्ष्म आकाश महाआकाशात प्रविष्ट होते तेव्हा ते परब्रह्म, असे परब्रह्म मी आहे अशा विवेकाने संत नमन करतात. प्रकृती भावासह प्रकृतीमधील आकाश मी आहे हा भाव सुद्धा गळून पडला पाहिजे. तेव्हा आता सूक्ष्म विचार करता आला पाहिजे. मी आनंदगण आहे हा भाव सुद्धा अहंकारामध्येच येतो. मी आहे ते अहंकार आहेत. शेवटी ते परब्रह्म मी आहे येथे सुद्धा अहंकार आहेत. यावरून किती अन्योन्य असलं पाहिजे याचा शोध घेतला पाहिजे, घेता आला पाहिजे. यावरून संतांची लीनता समजेल. विवेकात मी नसतो, ज्या विचारात मी नसतो तो विचार म्हणजे विवेक. संतांच्या विचारात मी नसतो म्हणून ते संत. प्रकृती पुरुष आणि गुरु शिष्य यातील एकत्वाचा अनुभव हाच अमृत अनुभव. जसं प्रकृती पुरुष अभेद आहे तसं गुरु शिष्य अभेद आहे. गुरु शिष्य कसे अभेद आहे हे समजण्यासाठी प्रकृती पुरुष यावर निरूपण झाला आहे. आता प्रकृती पुरुष आणि गुरु शिष्य हे सुद्धा अभेदात आहेत. गुरुना पुरुष व शिष्याला प्रकृती या नावाने संबोधले आहे. प्रकृती पुरुषाने जग व्यापले आहे. ती व्यापकता गुरु शिष्याची आहे. म्हणजे यावरून गुरु शिष्य संबंध कसे आहेत हे ध्यानात येईल. येथे अनुग्रह दिला म्हणजे गुरु होतो आणि अनुग्रह घेतला म्हणजे शिष्य होतो असे नाही. गुरु शिष्य हे रसायन वेगळे आणि फार महत्वाचे आहे. गुरुचे ज्ञान हे शिष्याचे ज्ञान आणि गुरुची आणि शिष्याची नम्रता लीनता हे गुरुचे भांडवल आहे.